नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला मशरूम चिली करून दाखवणार आहे। एकदम छान होते। त्यासाठी साहित्य बघा काय काय घेतलंय। हे मशरूम मी 200 ग्राम घेतले, बारीक असे 2 तुकडे घेतले करून एका मशरूमचे। 3-4 कांदे आहेत ना, हे बघा असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत। हे बघा शिमला मिरची अशी मोठी चिरून घेतली आहे। ते 10-12 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या, 4 मिरच्या आणि आलं चिरून घेतले। हे आहे आपलं सॉस, आहे आपलं टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस आणि वरून मी शेजवान चटणी घालणार आहे। आपलं रेडीमेड मिळते ना ती शेजवान चटणी, थोडी काळी मिरी पावडर, थोडी साखर आणि गार्निशिंगसाठी ना आपण हे घेतले कांद्याची पात आहे ती घालणार आहे। चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। ही कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतले, त्यावर आपण लसूण घालूया, मिरची आणि आलं घालूया। आलं असं बारीक चिरून घेतलं, मिरची पण उभी चिरून घेतली। लसूण बघा आपल्याला लालसर व्हायला आलाय ना आता, आणि सुगंध इतका छान येतो ना लसूण आलं मिरचीचा, खूप मस्त सुगंध येतो। आता आपण यावर शिमला मिरची घालूया आणि आपण कांदा घालूया। असं मोठे मोठे कांद्याचे क्यूब करून घेतले। आणि आपण हे छान परतून घेऊया। परतून झालाय आणि थोडा मऊही झालाय। आता आपण यावर मशरूम घालूया आणि छान परतून घेऊया। 10 मिनिटं झाली, हे परतून घेतलंय। आता याच्यावर थोडी मिरी पावडर घालते, पाव चमचा आहे, आणि थोडं मीठ घालते। आपण नंतर वाटलं तर घालू शकतो, कारण सॉस मध्ये पण मीठ असतं ना, म्हणून जास्त नाही घालायचं। यावर मी हा टोमॅटो सॉस घालते। हा आहे चिली सॉस। आणि हा आहे सोया सॉस। तर यावर आपण शेजवान सॉस घालूया। हे छोटं पाकिट जे असतं ना इथं, ते पूर्ण घातलंय मी त्यामध्ये, आणि त्याने छान टेस्ट येते याला। आणि आता आपण एक छान परतून घेऊया। 5 मिनिटं आपण छान या सॉसेसमध्ये त्याला होऊन देऊया। 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं। आता आपण यावर कांद्याची पात घालूया। एकदा परतून घेऊया। आता आपण मिनिट भरासाठी झाकण ठेवूया। मिनिट भरासाठी झाकण ठेवलं होतं। मशरूम चिली सर्विंग साठी रेडी आहे। एकदम यम्मी झालंय बघा।
आणि गरमागरम असं मशरूम चिल्ली बनवलंय. एकदम मस्त झालंय आणि पटकन होतं. तयारी करून घ्यायची आणि अगदी 10-15 मिनिटात आपली तयार होते मशरूम चिल्ली. तुम्ही सुद्धा हे आता हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे मशरूम चिल्ली करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसह.